कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो। आमच्या शाळेमध्ये ना आमच्या ग्रुपचा एक कोपरा होता, म्हणजे त्या कोपऱ्यात बसून आम्ही वेगवेगळे जगातले अत्यंत महत्त्वाचे विषय डिस्कस करायचो। मुळात काय होतं, शाळेत आपण काही डिस्कस करत असलो तरी ते जगातलं सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतंच। तुमची शाळा तुम्ही मिस करत होतात ना, नेमकं हेच परत द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही मधली सुट्टीमध्ये। आणि आज आपण आलोय ठाण्याला सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये। प्रत्येक शाळेत अशी काही मुलं असतात ज्यांना समजून घ्यायला आपणच कमी पडतो असं मला कायम वाटतं। त्यांना शिक्षा होते, त्यांना दंगेखोर म्हणतात का त्यांनाही कळत नाही, आणि खरं तर मलाही, की गुणी असतात ती खरंच रत्न असतात। अशी मुलं पुढे जाऊन काहीतरी मोठं काम सुद्धा करतात असं मला कायम वाटतं। हो ना कलश? हो। त्यामुळे तू शाळेचा ड्रेस का नाही घातलाय? सगळी शाळा तर शाळेच्या ड्रेसमध्ये। माझा आज क्लास होता आणि माझा युनिफॉर्म व्हाईट आहे। माझा मित्र मला मारतो तो पण चपलेने। माझा युनिफॉर्म खराब होईल म्हणून माझ्या आईने मला ड्रेस दिला। मग तू असा कधी होतास की तू असा एकदम गुणी मुलासारखा शाळेत यायचास आणि अजिबात मारामारी न करता घरी जायचास? असं कितवीपर्यंत? छोट्या शिशूपासून ते पहिलीपर्यंत शहाणा होतास तू? आणि मग दुसरीत असं काय घडलं एक दिवस की एकदम तू बदललास? त्या दिवशी माळीने इकडचा खांब होता आमच्या शाळेचा। कोण माळी म्हणजे? माळी माझा मित्र, त्याने माझ्या पोटात लाथा मारून त्या खांबाला माझं डोकं लागला आणि त्याच दिवशी माझ्या डोक्यातून रक्त निघलं आणि त्या दिवशीपासून मला राग येऊ लागला। अजून सांग ना काहीतरी गंमत। एक दिवशी माळी आणि मी दुसरीत होतो तर आम्हाला प्रयोग होता। मला असं वाटतं माळी और मैं नावाचा पिक्चरच काढावा तुझ्यावर, मैं और माळी। माझ्याबरोबर आता ओजस मोघे जो एक तत्ववेत्ता आहे, तर एकूण तुला ओजस काय वाटतं या जीवनाविषयी? आता सरकार खूप पैसे खात आहेत म्हणून ते बंद व्हायला पाहिजे। कितवीत आहेस रे तू? 5वी। खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे। 5वीतला मुलगा पैसे खाण्याविषयी बोलतोय। तुला कोणी सांगितलं रे हे सगळं की पैसे खाणे वगैरे? मला हे सगळं आई झोपताना सांगते। गोष्ट सांगते रोज? हो। सरकारची नाही, मी कोणती गोष्ट। तसं तू खूप खोडकरही आहेस ना? हो, प्रत्येक तासाला मी एक तरी खोडी काढतच असतो। तू काय वही केलीस का? या तासाला ही खोडी, या तासाला ही खोडी? नाही। आजकाल काय होतं ना, मुलांवर खूप ताण देतो आपण। खेळायला पण पाहिजे, अभ्यास तर करायलाच पाहिजे, शिवाय सांस्कृतिक, शिवाय हे शिवाय ते, त्यामुळे मुलं दमतात। त्यांना कधी कधी वर्गात पण झोप लागू शकते। होणार आहे ऋतू? हो। किती वेळा लागते रे जनरली मुलांना झोप अशी? वर्षातनं 10 वेळा। वर्षातनं 10 वेळा? मग तसं म्हटलं तर काहीच नाही, हो की नाही? आणि बाई काय म्हणतात की बाई म्हणतात झोपून दे, काय नाही असं करून सोडतात। काय काय मुलं तर अशी पण असतात माहिती का, की जी वर्गात चेहरा असा करतात की आपण बाई जे सांगतात तेच पुस्तक वाचतो, पण आतमध्ये ते गोष्टीचे पुस्तक वाचतात। असं तुझ्या कोणी ओळखीचं आहे का रे? हो, मीच आहे। काय सांगतोस? व्हॉट अ कोइन्सिडन्स रे टाळी, असं करतोस तू? हो। कुठली पुस्तकं वाचतोस आणि तू? एन्सायक्लोपीडिया, बोधकथाची गोष्टीची पुस्तकं, असं खूप काही वाचत असतो मी। एन्सायक्लोपीडिया बोधकथा म्हणजे काय? नॉलेजच आहे ना। त्याला हवं ते नॉलेज न देता आपल्याला तेव्हाच त्याला तसाच इतिहास आणि तसाच भूगोल शिकायला असा आपलाच हट्ट असतो की नाही रे? पण असं पुस्तक वाचताना कधी बाईंनी पकडलंय का? नाही। पण याच्यातनं असं कधी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, कारण मला काय वाटतं आपण एका पुस्तकाच्या आत दुसरं पुस्तक
ठेवलं तर चुकून आपल्याला ह्या पेपरच्या ऐवजी तो पेपर आहे असं वाटू शकतं. असं कधी झालं? हा हा एकदा झालेलं. हा हो, आता 2-3 आठवड्यापूर्वी आमची परीक्षा होती, तेव्हा हिंदीचा पेपर होता. पण माझ्या डोक्यातच की मराठीच आहे. तर मी गेलो पेपरला. जेव्हा पेपर हातात मिळाल्यावर कळला आलं हिंदी. पहिले मित्राला विचारलं, अरे आज कोणता पेपर आहे? तो म्हणाला हिंदी. मी असं केलं. असं केलंस पण पेपर लिहिलास ना. हुशार मुलांची सगळ्याची तयारी असते, हो की नाही? मराठी काय हिंदी काय, पण उत्तर कुठल्या भाषेत लिहिलीस मग? हिंदीच. आता मी तुम्हाला एक कबुली जबाब देणार आहे की 5वी ते 10वी मध्ये मी माझ्या शाळेमध्ये शिक्षक गंभीरपणे काहीतरी शिकवत असताना कोणाच्या तरी मागे लपून हळूच एक असा आवाज काढायचो. तुम्हालाही तुमचे आवाज आठवत असतील, कारण मला माहिती आहे प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात असे आवाज काढणारी मुलं असतात. पण आजच्या शाळांमध्ये आजची मुलं नक्की काय काय आवाज काढतात? काही कलाकार इथे उपस्थित आहेत. सर्वात पहिला मी आवाज काढतो, चिमणीचा आवाज काढतोय मी. वा. आता मी तुमच्या समोर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज काढणार आहे. आता मी तुमच्या समोर घारीचा आवाज काढणार आहे. हे दोघं जण आत्ता जरी वर्गात नुसते मुलांना शांत करायला आवाज काढतायत, बाईंना कधी कधी त्रासही देत असेल, मला खात्री आहे तुमच्या चेहऱ्यावरनं. पण हे उद्याचे खूप मोठे डबिंग आर्टिस्ट आहेत. मला खात्री आहे आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी काहीतरी मोठं पुण्य केलंय, कारण नाहीतर असं वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या शाळांमधल्या इतक्या गुणी मुलांचे परफॉर्मन्सेस बघायला मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही. आज या शाळेतले सगळे लिटिल चॅम्प्स काय सादर करतायत बघूया. अर्थातच सुरुवात सुरांनी, कारण असं होतं कितीही खेदखंती वा शल्यांचे पूर, या सर्वांचे सार्थक एकच निखळ मुक्त सूर. ऐकूया. मी गंगू, गावाची गंगू. माझ्या मित्राच्या भावाच्या भावाशी माझं लग्न ठरलं. लग्न झालं, वराडी आले, तेव्हा सासूबाई काय म्हणाल्या, ए गंगे नाव घे की. मी म्हंटल नको. ए गंगे नाव घे की. मी म्हंटल बर. केंद्रात स्वाध्यायी केंद्र. माझ्या नशिबी पडलं काळ बेंद्र. चांदीचं ताट्यात जिलेबीचे तुकडे तुकडे तुकडे. चांदीचं ताट्यात जिलेबीचे तुकडे तुकडे तुकडे. घास खाऊ घालते मिला थोबाड कर इकडे. शियावासे नारते ओ ताताको, शियावासे नारते ओ ताताको. शियावासे नारताई दोदशी में सोयो, हो रमिन्ना दे ओ ताताको. शियावासे नारकाता ताताको. मला एक लक्षात आलं की काही भावना या भाषेपलीकडच्या असतात, त्यामुळे हे जॅपनीजमध्ये काहीतरी म्हणतायत, मला काहीही कळत नाही, पण एवढं कळलं की आम्ही खूप खुश होत, त्याच्यामुळे आम्ही टाळ्या वाजवतोय, आम्ही नाचतोय. पण मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे, नाही का? त्यामुळे तुम्ही धमाल करा, मी धमाल करतो. एक छोटीशी मधली सुट्टी घेऊया. त्यातूनही जर एखादीने नवीन साडी नेसली असेल तर तिला कॉम्प्लिमेंट देणं आणि लगेच तिच्या साडीची चौकशी करणं, कुठून घेतली, कितीला घेतली, हे आम्ही अगदी आवर्जून करत असतो. डम डम डिगा डिगा डम तम बिगा बिगा. मैं तो गिरा सुभान अल्लाह जवान अल्लाह. मधली सुट्टी, मधली सुट्टी. शाळेची आता मधली सुट्टी झाली आहे आणि आपण बघूया काय कल्ला चाललाय ते बघा. हा आवाज ऐकताय तुम्ही? शाळेमध्ये ज्या
खोलीमध्ये जायचं नेहमी दडपण यायचं, ती शिक्षकांची खोली, तिथली मधली सुट्टी आपण बघूया. आज मला फार उत्सुकता आहे की शिक्षकांची मधली सुट्टी कशी असते. तर मला असं वाटतं की आपण मुख्याध्यापिका मॅडम इथे आहेत बर्वेबाई, त्यांना आधी विचारूया की बाई इथे म्हणजे मुलं काय धमाल करतात वगैरे आम्ही बघतोच नेहमी, पण मला ही लहानपणापासून उत्सुकता आहे की इथे मिळून सगळे शिक्षक काय नक्की गप्पा मारतात, तर डब्याची वाटावाटी करतात, नक्की काय करतात. अच्छा 15 मिनिटाचा काळ अगदी रिलॅक्सेशनचा असतो. एकमेकांना आपल्या सुखदुःखात ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात, काय आणलंस, कसं आहे, तुझी भाजी कशी आहे, एकमेकांचे रिस्पॉन्स द्यायचे असतात आणि मेंटली आणि फिजिकली त्यांना रिलॅक्स व्हायचं असतं. सर मला असं वाटतं की इथे अजून एक वेगळ्या गप्पा नक्की होत असतील. लेडीज जास्त दिसत आहेत, यांच्या गप्पा अगदी घरातली ती स्त्री असते पहिली, त्यामुळे आल्यानंतर साड्यांचा विषय सुद्धा रंगात येतो आणि म्हणून कदाचित आम्हाला काही काम सांगायचं असेल तर थोडं काय विषय चाललाय बरं, त्याचा कानोसा घेऊन आतमध्ये जावं लागतं. आता मधली सुट्टीच म्हणाल तर डबा खाण्याचा जो आनंद आहे, काही शिक्षिका मुलांप्रमाणेच ऑफ पिरियड असेल त्यावेळेस सुद्धा त्याचा उपभोग घेत असतात. हे इथे सांगायला हरकत नाहीये. 15-20 वर्षापूर्वी शाळेमध्ये बाईंना कुठलाही प्रश्न विचारायला भीती वाटायची, पण मी आता असं ऐकलंय की छोटी छोटी मुलं शाळेतल्या बाईंना सरांना म्हणतात की बाई ही तुमची चष्म्याची फ्रेम स्मार्ट दिसते हां, किंवा हा शर्ट छान आहे, किंवा मगाशी सरांनी जसं सांगितलं की शिक्षिकांमध्ये साड्यांची पण चर्चा होते. तर ह्या ज्या चर्चा आहे त्याच्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. खरं तर आम्ही सकाळी खूप धावपळीत येतो, पण त्यातूनही जर एखादीने नवीन साडी नेसली असेल तर तिला कॉम्प्लिमेंट देणं आणि लगेच तिच्या साडीची चौकशी करणं कुठून घेतली, कितीला घेतली, हे आम्ही अगदी आवर्जून करत असतो आणि प्रत्येकीच्या नवीन साड्यांकडे आमचं लक्ष असतंच. आणि याच्या पुढचा मुद्दा असा आहे की साडीचं कौतुक करणं आणि मधली सुट्टी झाली की आपल्या ह्यांना फोन करणं की हिनी अशी साडी घेतली, मला तशी साडी हवी. जसं आपण मुलांना सांगतो की डब्यात नेलेलं सगळं संपूर्ण आणायचं आणि ताकीदच दिली असते की आज डबा परत यायला नको, पण आम्ही मात्र इथे आलो स्टाफ रूम मध्ये की पहिले काय आणलं डब्यात, कोबी, बस जसं अगदी. विशेषतः मुंबईमध्ये सकाळी 4-4:30ला उठून घरच्यांचे डबे करून द्यायचे, मुलांचं आवरायचं आणि मग स्वतःची एनर्जी कायम ठेवून शाळेत यायचं. तर तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आहे, सॅल्यूट आहे. आणि मी एक गाणं केलं होतं मुंगीबाय, तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यामध्ये ती मुंगीबाय, तर मला असं वाटतं ते तुमच्यावरचं गाणं आहे सगळ्यांचं, कारण ती मुंगीबाय म्हणते, जेव्हा तिला विचारतात की तू एवढी स्ट्रॉंग कशी, तर ती म्हणते की काय काय हे करशी काय, पळण्या वाचून उपाय काय, कधी न थांबे माझा पाय, अन बोलाया वेळच नाही, रांगेमध्ये जन्म जरी, मुळी न आम्ही दीन तरी, जन्म थोड का काम अफाट, म्हणून अविरत चालू वाट, कामाचे हे अमापिसे, कामामध्ये राम दिसे, जग हे जरी मुंगी म्हणते, हत्तीला मी लोळवते, अजून बोलणे गरजच नाही. अत्यंत अभिनव उपक्रम या शाळेमध्ये घडणार आहे. शिक्षक विरुद्ध मुलं अशा गाण्यांच्या भेंड्या आपण खेळणार आहोत. सुरू करूया. श्री गणेशाय नमः. हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों के जैसे पहले खुद को जय करे, हमको मन की शक्ति देना. ना मैं समझा ना मैं जाना, जो भी तुमने मुझसे कहा है सेनोरिटा, मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेनोरिटा, मुझसे अब नजर ना फेरो, नमजीना पास तुम मेरे, मुझको बाहों में तुम घेरो, समझीना सेनोरिटा, चाहत के दो पल भी जाए, दुनिया में भी कम है क्या आलंय म्हणजे क किंवा या काही घ्या. यादों की बारात निकली है या दिल के द्वारे, दिल के द्वारे, दिलों की शहनाई दिल के दिलों को पुकारे, संहारे. र 1 र 2 5:45
धागांनी लाल काळ्या धागांनी रे कशी दाबणी काळीला हात नका लावू माझ्या साडीला. लो लटपट लटपट तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं बोलण ग मंजुळ महिनेचं नारी ग वायलीस कोलावरी 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 वायलीस कोलावरी कोलावरी कोलावरी. डी आलं चला. डी डम डम डिगा डिगा डम डम डिगा डिगा मन डम डम डिगा डिगा डम तम बिगा बिगा मैं तो गिरा सुबहानल्लाह सुबहानल्लाह सुबहानल्लाह. ते स्पोर्ट्सचे सर आहेत ना, त्यांनी एवढं मला असं वाटतं पहिला शब्द बरोबर म्हणणं सुद्धा खूप आहे त्यांच्यासाठी. पुढे मारले 1 2 लक लक चंदे री तेजाची न्यारी दुनिया आरती कोटी ज्योतिया हा हा लक लक चंदे री तेजाची. भेंड्या खेळायला गाण्यावर प्रेम पाहिजे आणि ते या सगळ्या मुलांचं आणि शिक्षकांचं इतकं सॉलिड आहे की इतकी मजा आली भेंड्या खेळायला. आणि मला असं वाटत नाही की आता यांचा गट आणि यांचा गट राहिला आहे, कारण लख लख चंदेरी सगळे मिळूनच गात होते. त्यामुळे आता मलाच आठवत नाही की नक्की कोणावर ल आला होता. त्यामुळे आपण हे गाणं एकदा परत गाऊया आणि या भेंड्या अशाच चालू राहू देत. ओके. लख लख चंदेरी क्या बात आहे. वा वा वा. आता आपण एक अत्यंत अभिनव असा प्रेक्षणीय परफॉर्मन्स बघणार आहोत आणि हे तुळशीदास खवळे सर आहेत. त्यांनी हा कार्यक्रम बसवलेला आहे. आणि काय होतं की आपण एकावेळी क्रीडा बघतो, नृत्य बघतो, संगीत बघतो, हे सगळं एकत्र असं यांनी सादर केलेलं आहे. कुणीतरी खेळतंय आणि तुम्ही जर दुर्लक्ष करून पुढे जात असाल खेळ न बघता, तर तुमचं काही खरं नाही. शाळा हळूहळू तुमच्यातनं निसटायला लागली आहे असं समजायला हरकत नाही. पण हा खेळ चालू आहे, त्यामुळे मी निवांत यांच्याबरोबर बसून बघणार आहे, कदाचित खेळीन सुद्धा, कारण माझं अजून पोट सुटलेलं नाही. माझ्या हातात 7वीची हिंदीची पुस्तकं आहेत. चांद का कुर्ता नावाचा एक छान धडा आहे. पण या चंद्राचं एक काय केलंय बघा. आई चंद्राला म्हणते की पहिले दाढी की स्टाईल बदल दे, आणि याने बघा काय केलंय. इकडे चंद्राला गॉगल लावलाय, चंदू रॉक्स लिहिलंय, आणि चंद्र म्हणतोय काय मित्रांनो झकास दिसतोय ना मी. एकूण काय बऱ्याच गमती जमती आहेत पुस्तकामध्ये. मी जरा शोधतो बघतो, तोपर्यंत तुम्ही एक मधली सुट्टी घ्या. मला रांडुक्कर म्हणायचं. तर कोणीतरी काहीतरी मस्ती करायची प्रयत्न केला, एक जोरात वाजवून दिली ती, धपाटा दिला आणि आम्ही सगळे मुलं बाप रे रेणुका मारू सुद्धा शिकते वगैरे. आणि त्याचं आडनाव वाघ होतं, त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं अरे या रे या वाघाची आणि रानडुकराची मारामारी बघायला. मधली सुट्टी मधली सुट्टी. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते. उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन
बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. IAS इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे किंग जॉर्ज हिंदू कॉलनी दादर इथल्या या शाळेमध्ये एक इथली माझी विद्यार्थिनी, तिची एक मैत्रीण आणि एक मित्र यांना मी भेटायला आलो आहे, त्यांची गप्पा मारायला आलो आहे आणि मला खूप काही विचारायचं पण ते मला मध्ये शिरूच देत नाहीत, इतकं ते बोलत आहेत. ॲब्सोल्युटली ते मला काही बोलू देत नाही, इतकं त्यांना गप्पा मारायच्या. आणि आमचं नेहमी तसंच असतं, आमचं नेहमी शाळेपासून आम्ही भेटलो की दुसऱ्यांना स्कोप नसतो बोलत. नाही आणि मी त्याचं सर्टिफिकेशन देतो बाबा, लहानपणापासून अशाच होत्या त्या. आणि फक्त ऐकण्याची भूमिका पण लग्नानंतर ती कामी आली मला माहिती. शाळेपासून ट्रेनिंग घेतलेलं आहे, सो आता ओळख करून द्यायची खरंच गरज नाही आहे. आणि या शाळेविषयी मला अजून एक खास आज खूप छान वाटतंय की जिने आयुष्यात मला सगळ्या गोष्टी शिकवल्या त्या माझ्या आईची पण हीच शाळा आहे, त्यामुळे आज मी खूप जास्त खुश आहे. सगळ्यात पटकन शाळा म्हणल्यावर काय आठवतं? दंगा मस्ती. खरंच खूप वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय, म्हणजे असं वाटतच नाही की आपण मोठे झालो. ज्यांना वाटायचं त्यांना वाटू द्या, आम्ही लहान, आज आम्ही लहान. रेणुकाला तर आठवतंय की नाही माहित नाही, पण एका लॉंग ब्रेकला आम्ही सगळे खाली चाललो. टिपिकल मुलं आपलं खेळायला मैदानावर जायचं आणि एका मुलाने अर्थात रेणुकाची इमेज म्हणजे ना ऑलवेज स्माइलिंग, ऑलवेज पॉझिटिव्ह, कायम हॅपी. नाही असंच नाही काय, मी मारकुटी होते शाळेत, अशी माझी इमेज होती आणि मला रांडुक्कर म्हणायचे. तर कोणीतरी काहीतरी मस्ती करायची प्रयत्न केला आणि आम्हाला वाटलं रेणुका ऑलवेज शांत, काय करणार बिचारी, चुपचाप खाली जाईल. पण रेणुका खाली उतरली, उलटी घेऊन उभी राहिली तिच्यासाठी आणि तो मुलगा जेव्हा पारीवरनं खाली आला एक जोरात वाजवून दिली ती, झपाटा दिला आणि आम्ही सगळे मुलं बाप रे रेणुका मारू सुद्धा शिकते वगैरे. बरं तो मुलगा थांबला नाही, त्यांनी उलट मारलं तिला आणि त्याचं आडनाव वाघ होतं, त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं अरे या रे या वाघाची आणि रानडुकराची मारामारी बघायला. एकदा 10वी अचा एक किस्सा होता. आमचं काय व्हायचं की भोर सर म्हणजे आमचे पीटीचे सर होते, त्यांचा तास असायचा सेकंड लास्ट आणि शेवटचा एके दिवशी तास असायचा तो फिजिक्सचा असायचा, दांडेकर टीचरांचा, आणि त्याला आम्हाला खूप कंटाळा यायचा. पण ही मुलं पुचाट एकदम काहीच नाही, म्हणजे त्यांना वेळ म्हणजे वेळ, पीटी झाली की लगेच तरा आपले शूज वगैरे बांधून वर, आणि आम्ही उगाचच वेळ काढतोय, शूलेसेस बांधतोय. तब्बल 10 मिनिटं उशिरा आम्ही फिजिक्सच्या तासात अगदी असं डुलत वगैरे आम्ही. दांडेकर टीचर खूप चिडल्या जाम की गेट आउट. सगळ्यांना आम्हाला एका रो मध्ये इतकी मोठी रांग होती ती मुलींची, एक्झॅक्टली सगळ्याच मुली ज्या एकदम फर्स्ट येतात त्या पण मुली सगळ्या बाहेर उभ्या. सिन्हा मॅडम आमच्या प्रिन्सिपल होत्या, त्या आल्या इन्स्पेक्शनला, अशा अधूनमधून यायच्या तशा आल्या आणि एवढ्या सगळ्या रीतभर ए डिव्हिजनच्या सगळ्या टॉपच्या मुली अशा बाहेर आणि खिकी आम्ही सगळ्या असतोय. सिन्हा मॅडमने म्हटलं काय, तर आम्ही म्हटलं सॉरी मॅम पण आम्ही जरा वेळ काढला तासाच्या नंतर. नाही भोर सरांचा तास झाला की ते गेले, मग त्यांचा काही संबंध नाही की लवकर करा. पण त्यांना आता जर हे कळलं की तुम्ही असं करायचं तर ते चिडू शकतात. तर मला असं वाटतं भोर सर तुम्हीच या इकडे, आपण भोर सरांशीच बोलूया. मला असं वाटतं की भोर सर माय गॉड, तुम्हाला कसं वाटतंय सर, तुमचे इतके जुने विद्यार्थिनी, म्हणजे खूप जुने पण नाही आहेत, आत्ता उगाच आज बऱ्याच वर्षांनी तिला प्रत्यक्षात भेटायला अचानक मिळतंय आणि तीच संधी तुम्ही दिली तर मला तुमचे आभार प्रथम मानावे लागतील, कारण तुमच्यामुळेच आज तिची भेट होऊ शकली असं मला वाटतं. आणि मलाही आभार द्यायचे खरंच, कारण भोर सर या निमित्ताने काहीतरी शाळेतली रेणुका असं एक तुम्हाला आठवत असेल. वर्गामध्ये तशी ती टॉकेटिव्ह म्हणजे बोलणारी अशी होती, जरी कुठेही बसली तर मस्ती करणारी होती, एवढं नक्की. पण असं आपला एक आवडता सब्जेक्ट असतो आणि एक अगदी नावडत असतो की या विषयाचा तास सुरू झाला की नको मला प्लीज असं होतं, किंवा झोप यायला लागते मग आपण फुली गोळा खेळतो. असा कुठला सब्जेक्ट होता? गणित की नको मॅथ्स म्हणजे मला अजूनपर्यंत गणित समजलेलंच नाहीये, लोकांचं समजत नाही, कॅल्क्युलेशन जमत नाहीत. बरं आहे माझा नवरा खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे. पण माझे सबनीस सर होते 10वीत,
आणि प्रिलिम्सचा माझा इतका वाईट पेपर गेला होता आणि त्यांनी तो पेपर कसा नसावा असं म्हणून त्यांनी सगळ्यांना दाखवलं होतं, मुलांना सगळ्या वर्गांच्या, नॉट जस्ट ए डिव्हिजन, की ए डिव्हिजनमध्ये असलेली मुलगी इतकी गणितात कशी कच्ची असू शकते, ते बघा जरा पहा. पण त्याच्यामुळे मग मी जरा मनावर घेतलं आणि मॅथ्समध्ये मला तसे बरे गुण मिळाले SSCला. आणि आवडता सब्जेक्ट कुठला होता? आमचा बरेच होते, म्हणजे इंग्लिश, सोशल स्टडीज मला खूप आवडायचं, फ्रेंच. म्हणजे मला वाटतं विश्वनाथन मॅडम होतात. हो, एक काम करूया आपण, विश्वनाथन मॅडमला बोलूया, कारण तुम्हाला एवढा तर सब्जेक्ट आवडत होता, आपण त्यांना बोलवायला पाहिजे असं. And very talkative student in the class. Very talkative, never used to pay attention. But she used to get very good percentage. Last minute studies. She even won ideal student prize. And we voted, Borsar and I voted for you. थँक्यू सो मच. छोटंसं सिक्रेट आज कळलेलं आहे की आयडियल स्टुडंट मध्ये वोट कोणाचं. मला ऍक्च्युली आश्चर्याचा खूप धक्का बसला होता मला आयडियल स्टुडंट. आपण शिंदे मॅडमला विचारूया की त्यांनी कोणाला वोट दिला. प्लीज 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 या. ओ माय गॉड. या प्लीज. You tell me about her. Very quiet girl. She was at that time a pretty looking girl. दिसायला फार छान होती आणि सगळी मुलं तिच्याकडे बघायची. म्हणजे वर्गात टीचर शिकवतात आणि मुलं इकडे बघतायत सगळे असं. अधून आमचा रत्नदीप पाटील होता, तो शिवाजी पार्कलाच राहायचा आणि तो काय आमच्या ग्रुपमध्ये नव्हता आणि कुठेतरी त्याचा आणि माझा ना असं 36चा आकडा होता आणि मी कधीही म्हणजे ते क्लिअर करू शकले नाही. मला वाटतं ते इम्प्रेशन मला घालवायला आवडेल. ओके, सो रत्नदीप पाटील साहेब, पीस फ्रॉम रेणुका. शी डिडंट मीन इट. आणि मी आगाऊ नाही रे. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आमच्या मधली सुट्टीमध्ये एक जादूची कांडी म्हणून सेगमेंट आहे, जी आम्ही मुलांच्या हातात देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही हवं ते मागा. तसं तुम्हाला जर तिघांना सांगितलं की एक दिवस परत मागा शाळेतला, तर कुठला मागाल? मी सांगते, एक दिवस होता ज्या दिवशी आमच्या एका मैत्रिणींनी कॅमेरा आणला होता. आम्ही त्या दिवशी म्हणजे ऑलमोस्ट असा शेवटचे परीक्षेच्या आधीचे दिवस 9th आणि मग 10वीत जाणार, त्यामुळे त्यांनी फोटो काढण्यासाठी, आठवणींसाठी, आणि तो अविस्मरणीय दिवस होता. कारण इतके आम्ही असे सगळे बॉन्डिंग करत होतो ना त्या दिवशी. आम्हाला असं काहीतरी वाटत होतं की आता आपण एकच वर्ष आणि आता आपण किती भेटू, काय होईल पुढे आयुष्यात. आणि फोटो काढताना एक शेवटचा फोटो इकडे तिने क्लासच्या बाहेर काढला. तर आमच्यातला एक आमचा मित्र तो असा 9th B असं दाखवत होता, कारण आमचा तो इतका फेवरेट होता ना 9th B. म्हणजे बस ते वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि मला अजून त्याच्यावरही वाटतं की आपल्याला शाळेत असताना असं जाणवत असतं की आपल्याला खूप आठवणार आहे, तरी त्याची सिव्हिअरिटी तेव्हा कळत नाही. तुला माहिती आहे का सलील, आम्ही तेव्हा 9वीत 14 वर्षाच्या होतो आणि तेव्हा आम्ही नेहमी भेटायचो तेव्हा एकमेकींना विचारायचो की आता आपण 14 वर्षाच्या आहोत, आपण 24च्या असू तेव्हा पण भेटू का, 34च्या असू तेव्हा पण भेटू का, 44च्या असू तेव्हा पण भेटू का. आणि टचवूड की आम्ही सगळे अजूनही भेटतो, आम्ही एकत्र बाहेर पण पिकनिक्सना जातो. आणि खरंच म्हणजे शाळेतले जे सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत, दे आर माय स्ट्रेंथ. किंवा अजून एक मला गोष्ट अशी वाटते की आपण एखाद्या व्यक्तीला सांगायचं राहूनच जातं, किंवा एखाद्याला आपल्याकडनं चुकून दुखावलं जातं आणि सॉरी म्हणायचं पण राहून जातं. तर जर असं गेलं असेल तर ही आपल्याला एक संधी आहे त्या व्यक्तीला म्हणायची की मला ऍक्च्युली तसं म्हणायचं नव्हतंच. बरोबर. असं काय आठवत आहे? मुलांमध्ये मला वाटतं माझ्याबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज होते आणि ते आज मी जर दूर करू शकले तर फारच उत्तम. कारण खूप मी आगाऊ वाटायचे, म्हणजे हा खूप छानपणे टॉकेटिव्ह म्हणतायत, तसे काही लोकांना. आमचा रत्नदीप पाटील होता, तो शिवाजी पार्कलाच राहायचा आणि तो काय आमच्या ग्रुपमध्ये नव्हता आणि कुठेतरी त्याचा आणि माझा ना असं 36चा आकडा होता आणि मी कधीही म्हणजे ते क्लिअर करू शकले नाही, जरी आम्ही शिवाजी पार्कला म्हणजे राहायचो आणि कधी भेट झाली नाही माझी तशी. पण मला वाटतं ते इम्प्रेशन मला घालवायला आवडेल. ओके, सो रत्नदीप पाटील साहेब,
पीस फ्रॉम रेणुका. शी डिडंट मीन इट. आणि मी आगाऊ नाही रे. आगाऊ नाही आणि ती अजिबात आगाऊ नाहीये. आणि मला वाटतं ना शाळा ही अशी जागा असते ना जिथे फक्त शिक्षकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी नाही, अख्ख्या शाळेशी अटॅचमेंट असते. मग ती बिल्डिंग, ते बेंचेस, तसं ते दार वर्गाचं किंवा रोल नंबर. रोल नंबर होता किंवा माझं तर म्हणणं आपल्या शाळेतले जे शिपाई मामा असतात, मावशा असतात किंवा ऑफिसमधली मंडळी, पोतनीस मॅडम होत्या, त्यांना आपण बोलूया. ओ माय गॉड. कसं वाटतं आज तुमच्या विद्यार्थी बरेच दिवसांनी आणि त्यांनी ओळखलं. मुख्य म्हणजे असं कसं नाही ओळखणार? आम्ही आपलं सांगतो लोकांना ही ती आमची विद्यार्थिनी नाही, पण तिच्या पण डोळ्यात तेवढाच अभिमान आणि तेवढंच प्रेम नाही. आहेच ती तशी. आज ह्या बाकड्यांवर बसताना त्यांना पाहून मला खूपच आनंद होतोय. नॉर्मली तिकडे पाहायची आम्हाला सवय. या बाकड्यांवर आज त्यांचं फ्रेंडचं मी खरोखर म्हणजे काही मला आयडियाही नव्हती की तुम्ही शिंदे टीचरना बोलवलं होतं. मी रेणुका बरोबर आठवणी, कारण आमच्या फ्रेंडच्या आम्ही खूप अभ्यास एकत्र केलाय, म्हणून मी आपला गंमत म्हणून माझ्या मुलाचं पुस्तक घेऊन आले 10वीचं. कारण अरे हेच मौजे आपण खूप केले. आणि शिंदे मॅडमना बघून म्हणजे असं वाटलं की शिंदे टीचर, मौजे, रेणुका आणि मी, म्हणजे झालं आपण 35 वर्ष का काय ते मागे गेलो. मधली सुट्टी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मधली सुट्टी आठवताना सगळ्यात जास्त काय आठवतं? माझा डबा वेगळाच असायचा मधली सुट्टीचा. म्हणजे कोणाकडे असा डबा नसायचा. एक डबा आणलाय बघा म्हणून. हायलाइट शेव. 365 दिवस ती शेव आणायचीच. म्हणून आता मी सगळ्यांबरोबर शेअर करते. मी एकटी नाही खात. नाही खात काय ते चेहऱ्यावर असं आहे की ऍक्च्युली आणि एवढाच असायचा. अरे क्या बात आहे की त्या मस्त. रेणुकाचा डबा उघडला की शेव. आता खरंच मधली सुट्टी कंप्लीट वाटते. कंप्लीट झाली. तू थांब जरा. पण आता मला असं वाटतं की हे सगळ्या गप्पा आपल्या चालूच राहतील, पण आपण एक शाळेच्या काळातलं गाणं तुमच्याकडनं ऐकायचं आहे. कारण गीतिका पण इतकी छान गाणारी आणि रेणुका आणि डॉक्टर तुम्ही पण गायला हरकत नाही. नाही, मी टाळ्या वाजवण्यामध्ये चॅम्पियन आहे. करी धुंद आनंद, करी धुंद आनंद, श्रिय हा समारंभ, श्रिय हा समारंभ, करुणी तुम्हा दंग, उधळीन हे रंग, करी धुंद आनंद, करी धुंद आनंद. बाबा मला असं वाटतं शाळेमधलं स्वागत गीत बदलू शकतं, पत्र जाऊन ईमेल होऊ शकते, पण शाळा त्याच्यातली आपुलकी तशीच आहे. तसेच शिक्षक गोड आहेत, तसेच विद्यार्थी गोड आहेत आणि शाळाही तितकीच गोड आहे. जर मला ही जादूची कांडी मिळाली ना तर मी पु ल देशपांडेंना पुन्हा जिवंत करेन. मला असं वाटतं की इतक्या शाळांमध्ये इतक्या लोकांनी काय काय इच्छा प्रकट केल्या, पण मला स्वतःला सगळ्यात पटलेली आणि आवडलेली जादूची कांडीची इच्छा तू व्यक्त केली. सो तुला खूप थँक्यू. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम, मी आहे श्याम मित्र माझा राम. मधली सुट्टी, मधली सुट्टी. आणि आता शाळांमध्ये, घराघरांमध्ये आणि मनामनामध्ये अत्यंत पॉप्युलर झालेलं आपल्या सगळ्यांचं आवडतं सेगमेंट जादूची कांडी. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी जगातल्या सगळ्या पेट्रोलच्या कार बदलून त्या सोलार कारमध्ये बदलून टाकेन. वा वा, किती मस्त आहे ना कल्पना याची. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पेट्रोल पंपावर रांगाच नाहीत, पण रांगा कुठे असतील माहितीये का? जिकडे खूप ऊन आहे तिकडे सगळे गाड्या घेऊन आपापल्या असं ग्राउंडवर की माझ्या गाडीवर ऊन, माझ्या गाडीवर ऊन. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी बिल गेट्स, राणी एलिझाबेथ अशा लोकांना माझ्या घरी काम करायला बोलवीन. वा वा देवधर, काय इच्छा आहे.
हा म्हणजे राणी एलिझाबेथ असं तुमच्याकडे चहा घेऊन येते की देवधर सर चहा हवाय का, किंवा बिल गेट्स म्हणतो की बरं तुम्हाला काही मेल बिल कोणाला टाकायची तर मी टाकू का? मला जर जादूची कांडी मिळाली तर मी लोकलमध्ये सर्वांना बसायला सीट्स मिळतील अशा प्रकारे जादू करेन. वा वा वा, सगळ्या मुंबईकरांनी तुला एकदम तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. हे गरजेची गोष्ट आहे ना त्यांची. तुझी इच्छा पूर्ण हो असं आपण याला सगळेजण शुभेच्छा देऊ आणि टाळ्या वाजवत. जर मला ही जादूची कांडी मिळाली ना तर मी पु ल देशपांडेंना पुन्हा जिवंत करेन. मला असं वाटतं की इतक्या शाळांमध्ये इतक्या लोकांनी काय काय इच्छा प्रकट केल्या, पण मला स्वतःला सगळ्यात पटलेली आणि आवडलेली जादूची कांडीची इच्छा तू व्यक्त केली. सो तुला खूप थँक्यू. आणि पु ल खरंच सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या मराठी जगाला ती उणीव इतकी जाणवती आजही. मला आठवतंय स्वप्नात पहिली राणीची बाग अल्बम मी केला होता आणि विंदा आणि पाडगावकरांची सगळी गाणी होती आणि तुमची सगळ्या आवडत्या कविता होत्या. तुमचा फोन आला होता, तो एकच फोन मला आठवतोय की मी पु ल देशपांडे बोलतोय असं म्हटल्यानंतर मी उभा राहिलो होतो घरीच माझ्या, कारण खरंच तुमचा फोन आला ही याच्या इतकी चांगली दाद मला आजपर्यंत नंतर मिळाली नाही आणि मला नाही वाटत कधी मिळेल. डॉनशी बोलणं मुश्किलच नाही, नामुमकिन आहे. मधल्या सुट्टीत डॉन आमच्या वर्गात घुसतो, शेरलॉक होम्स सारखा कचरा शोधतो आणि आम्हाला तो कचऱ्याच्या डब्यात टाकायला लावतो. डॉन कितीही कठोर शिस्तीचा असला तरी तो आम्हाला सगळ्यांना फार आवडतो. तुम्ही मगाचपासून डॉन डॉन ऐकताय. कोण असेल डॉन? शाहरुख खान, अमिताभ बच्चन, तो नाशिकचा साहिल फडके? नाही ना, यापैकी कोणीच नाही. ह्या सगळ्या मुलामुलींचे अत्यंत आवडते डॉन जे आहेत ते म्हणजे इथले हरिश्चंद्र दिवे. त्यांच्याशी आता मी गप्पा मारणार आहे. मला फार आनंद वाटला आणि तुम्हालाही आनंद वाटेल की तुम्ही या मुलामुलींमध्ये खूप पॉप्युलर आहात. तर कसं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा तर मला डॉन हे बोलतात हे मला माहितीच नव्हतं. मुलं आत्ता मला माहिती पडले का डॉन म्हणून मला मुलं चिडवतात किंवा काय, पण मुलं मला काय बोलत असतील डॉन वगैरे पण ती प्रेमानेच बोलत असतील. तर म्हणजे मधल्या सुट्टीने राऊंडला वगैरे गेलो, समजा मधली सुट्टी झाली ते बघतच असतात का काका बेल वगैरे देतील. आता मधली सुट्टी तुमच्या हस्ते होते, म्हणजे तुम्ही घंटा वाजवता आणि मग सगळे पळत सुटतात. तर अशी ती वर्गात तासाला बिचारी अशी बसलेली मुलं आणि तुम्ही घंटा वाजवता, कसं वाटतं की आता चला आपण घंटा वाजवणार आणि मुलं पळत सुटतात? मधली सुट्टी म्हणजे एक आनंदाची वेळच असते त्यांना, कारण का सकाळी लवकर उठून मुलं शाळेत आलेले असतात. मधल्या सुट्टीत म्हणजे त्यांचा आवडता खाऊ असतो, डबा असतो, ते छानपणे गप्पा मारून त्यांना खावंसं वाटतं. तुमची मधली सुट्टी कधी असते? आमची मधली सुट्टीच नसते. ही गोष्ट माझ्या लहानपणापासून कधी लक्षातच आली नाही की ज्यांच्यामुळे आपली मधली सुट्टी होते त्यांना आपण मधली सुट्टी का नाही देत. सगळ्या शाळांनी विचार करायला पाहिजे. मी पण करतो, तुम्ही पण करा. पण आज मला खूप बरं वाटलं की विद्यार्थींचे तुम्ही इतके लाडके आणि तुम्ही आमच्याशी बोललात मधली सुट्टीच्या निमित्ताने. सगळ्या विद्यार्थींच्या वतीने तुम्हाला खूप धन्यवाद देतो. थँक्यू. या शाळेतल्या मुलांनी मला खरंच चकित केलंय. त्यांचे विचार, त्यांचं बोलणं, त्यांचं गाणं ब्रिलियंट आहे सगळे. त्यामुळे मी आज असं ठरवलं की यांना थोडा जास्त विचार करायला लावणारी गोष्ट सांगणार आहे, कारण ही खरंच खूप हुशार मुलं आहेत. आणि ही गोष्ट जरी गोष्ट असली तरी ती गाण्यामधनं आहे. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी आहे श्याम मित्र माझा राम. माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग. पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड, रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2, थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7, रामू मात्र घाली फक्त काखेत 2 हात. मी आहे श्याम मित्र माझा राम, त्याला मला 2 डोळे हात पाय कान, त्याला मला 1 पोट पाठ डोके मान, तरी माझ्या ओठी कसे रोज हसू खेळे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये कायमचे तळे. या गोष्टीतून तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्या, बरेच चित्र दिसली. कोणाला काय जाणवलं, कोण सांगेल पहिल्यांदा? जेव्हा आपण कुठेही रस्त्यावरनं जातो तेव्हा एका झोपडीत राहणाऱ्या साध्या माणसाचं सुख
आपल्या थोड्याशा म्हणजे अर्धी भाकरी किंवा थोडंसं काही दिलं ना तरी त्याला खूप सुख वाटतं. आणि असं बिल्डिंगमध्ये किंवा असं कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या माणसाचं सुखच असतं की असं भरपूर मिळावं असं त्याचं सुख असतं. आणि त्याचं दुःख कसं की शिट लाईट गेली गरम होत आहे हे दुःख त्याचं. आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाचं दुःख कसं की त्याला कोणती गोष्ट मिळाली नाही आहे छोटीशी किंवा एखाद्या आई वडिलांना त्याच्या मुलासाठी काही करता नाही आलं छोट्याशा गोष्टीचं ते त्यांचं दुःख असतं. या इतक्या छोट्या मुलांना दुःख आणि अडचण याच्यामधला फरक फार चांगला कळतोय. कदाचित मोठ्यांनाच कळत नाही असं म्हणायला पाहिजे. आणि आपल्याला वाईट सवयी असतात की आपण अन्न वगैरे टाकतो तर गरीब लोकांना सुद्धा अन्न सुद्धा मिळत नाही. त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घ्यायला हवी. जयराज सराफनी हा जो एक रूल सांगितलाय हा सगळ्या मुलांनी आजपासून पाळायचा की कोणी अन्न टाकायचं नाहीये. की चिप्स घेतल्या अर्ध्या टाकून दिल्या, बर्गर घेतलं अर्धं टाकून दिलं, असं करायचं नाहीये. कारण अशी लोक खूप आहेत ज्यांना काहीच खायला मिळत नाही. समजलं? पण मला एक सांगा, तुमच्या आसपास आता आपण मुंबईत, तुम्ही ठाण्यामध्ये राहता, असं खूप वेळा तुम्हाला आसपास अशी लोक दिसत असतील. कोणी असा प्रसंग जो गाण्यामध्ये आहे तो कोणी जवळून बघितलाय? मी एकदा देवळातून जात होतो तेव्हा एक गरीब माणूस बाहेर बसलेला आणि एक अमीर माणूस तिकडून येत होता. त्याने उष्ट बर्गर सोडलेला तो तिकडे फेकला देवळाच्या इकडे, ते पण समोर. आणि त्या गरीब माणूस होता त्याने तो पूर्ण खाल्ला. हे जे आपल्या समाजामध्ये खूप सारे राम आहेत, बरोबर आहे, याचं मूळ कारण काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जे निवडणुका लढवतात मुख्यमंत्री वगैरे ते सगळे पैसा खातात, त्यामुळे सगळं महाग झालंय. त्यामुळे एकदम पैसा खातात बितात डायरेक्ट. असं बोलतात की आपला भारत देश गरीब आहे, पण खरं ते नाही आहे. कारण जी मोठी मोठी लोक आहेत ती म्हणजे जनतेचा पैसा खातात आणि त्यामुळे सगळ्या किमती वाढल्या. ही सारखा जनतेचा पैसा खातात म्हणते बाबा. बापरे, मला तर भीती वाटायला लागली. ही मोर्चाच नेणार आहे आता कुठेतरी. बरं, तर मला एक सांगा, कोण कोण असं आहे की ज्यांनी आतापर्यंत एकदम बेकार कंप्लेंट करता त्रास दिलेला आई बाबांना की मला हेच पाहिजे? खरं खरं सांगा. ऐक, बरेच हात वर आहेत. मग तुम्ही एवढी गुणी मुलं, इतकी हुशार मुलं, इतकी सेन्सिटिव्ह मुलं, आणि तुम्ही पण असा त्रास दिलाय बारीक बारीक गोष्टी करता. तर आज मधली सुट्टीच्या निमित्ताने आपण हे ठरवूया का? प्रॉमिस करूया स्वतःला आणि आपल्या आईबाबांना आणि सोसायटीला की आपल्याला आता कळलंय की आपल्याकडे खूप आहे, तेच खूप आहे की नाही आपल्याला. सो हे प्रॉमिस आहे, सगळ्यांनी प्रॉमिस द्या. छान प्रॉमिस. व्हेरी गुड. या अत्यंत गुणी मुलांनी मला प्रॉमिस दिलंय. तुम्ही मला प्रॉमिस द्या की तुम्ही उगीच कुरकुर करणार नाही. या आठवड्याचा होमवर्कही या मुद्द्याच्या फार जवळच आहे. कारण मला असं वाटतं की ही श्याम आणि रामची जी गोष्ट आहे याच्या मुळाशी जर कुठली गोष्ट असेल तर ती गोष्ट म्हणजे आपल्याकडे कमी असलेली साक्षरता. बरोबर आहे ना? आपल्या इथे खूप लोकांना लिहिता वाचता येत नाही. तुमच्या आसपास अशी माणसं आहेत का? व्हेरी गुड. तर आता एक काम करायचं, तुम्ही पण की या आठवड्यामध्ये ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा एका माणसाला किमान त्याचं नाव लिहायला शिकवायचं. शिकवाल? व्हेरी गुड. आणि त्यांनी लिहिलेलं नाव आम्हाला पाठवायचं आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. ईमेल आयडी आहे madlisutti@znetwork.com किंवा zmarathi@znetwork.com. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है जो तुम भी कहो. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो तुम भी कहो. वो 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 हमने कहा है जो तुम भी कहो. हमने कहा है जो तुम भी
कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, हिंदुस्तानी।